कर्नाटक सरकारने म्हणजेच काँग्रेस सरकारने खासगी आस्थापनामध्ये स्थानिक नागरिकांसाठी व्यवस्थापन पातळी नोकऱ्यामध्ये 50% आणि इतर नोकऱ्यांमध्ये 75% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता। पण यावरून होणाऱ्या टीकेमुळे सध्या हा निर्णय स्थगित करण्यात आलाय आणि याच आरक्षणावरून आता महाराष्ट्रात देखील सरकारला प्रश्न विचारण्यासाठी मनसे पुन्हा एकदा पुढे आले। जर कर्नाटक सरकार करू शकतं तर महाराष्ट्र का नाही असा सवाल आमच्याकडून अजून देखील विचारला जातोय। नेमकं काय होतंय, असं का चाललंय याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, मनसे सोशल मध्ये आपलं स्वागत। कर्नाटक सरकारने हा जो निर्णय घेतला या निर्णयाचं स्वागत मनसेकडून करण्यात आले। मनसे नेते नितीन सरदेसाई याबद्दल म्हणाले, कर्नाटक सरकारने स्थानिकांना तिथं नोकऱ्यांमध्ये दिलेलं आरक्षण हे स्वागतार्ह आहे। आपल्या महाराष्ट्रातही असा कायदा व्हायला हवा आणि अशी मनसेची वारंवार मागणी आहे। महाराष्ट्रात असे कायदे आहेत मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये आणि ती अंमलबजावणी झालीच पाहिजे अशी भूमिका नितीन सरदेसाई यांनी मांडली। याशिवाय संदीप देशपांडे यांनी कर्नाटक सरकारचं अभिनंदन केलं आणि ते याविषयी बोलताना म्हणाले, कर्नाटक सरकारचं अभिनंदन करायला हवं। महाराष्ट्रात देखील 80% स्थानिकांना नोकरीमध्ये आरक्षण द्यायला हवं। राज्यात नवनवीन उद्योग येत आहेत, त्यांच्यामध्ये स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या नाही तर त्यांना काही चाटायचंय। 80% स्थानिकांना महाराष्ट्रात नोकऱ्या मिळाव्या असा कायदा आहे, त्यामुळे 80% नोकऱ्या स्थानिकांना मिळाल्या तर 100% प्रश्न सुटतील असं संदीप देशपांडे म्हणालेत। एवढंच नव्हे तर मनसेनं कर्नाटक सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करत राज्य सरकारला पत्र देखील लिहिले। महाराष्ट्रातील महायुती सरकारनं महाराष्ट्रात सुद्धा 80% स्थानिकांना नोकरीमध्ये आरक्षण द्यायला हवं यासाठी मनसे आक्रमक झाले। मराठी माणसाला न्याय द्यावा अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना मनसेनं दिले। या सगळ्यावरून एकच दिसून येतं की महाराष्ट्राच्या जनतेचा विचार करणारा राज्यातील एकच पक्ष आहे, तो म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना। आता मी महत्त्वाच्या मुद्द्यावर येते। कर्नाटक सरकारने तरी आपल्या राज्याचा विचार करून हे आरक्षण समोर आणलं, अर्थात सध्या त्याच्यावर स्थगित आहे, ते पुढे अंमलात येईल की नाही हा जरी पुढचा प्रश्न असला तरी मग जर कर्नाटक सरकार करू शकतं तर महाराष्ट्र सरकार का नाही, महाराष्ट्रात का नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि तोच प्रश्न मनसे सातत्यानं सरकारला विचारते। दुसरा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातील मराठी माणसाला न्याय मिळावा यासाठी महाराष्ट्रातील अशा प्रकारचं आरक्षण असावं ही जी मागणी आहे ती मनसे आणि राज ठाकरे गेले कित्येक वर्ष झालं करतायत। अनेक सरकार आली, महायुतीचं सरकार आलं, महाविकास आघाडीचं सरकार आलं, अनेक सरकार आली, पण कोणत्या सरकारनं या मागणीवर तितका विचार केला नाही जितका विचार महाराष्ट्राच्या लोकांसाठी मनसेनं केलाय हे देखील तितकंच खरं आहे। आता महाराष्ट्राबाबत सांगण्याची खेदाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्राच्या सरकार महाराष्ट्राच्या तरुणांसाठी, महाराष्ट्राच्या लोकांसाठी प्रयत्नच करत नाहीये। नको त्या घोषणा करून फक्त स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याशिवाय दुसरं काही केलंच जात नाहीये। अशा निर्णयासाठी राजकीय पक्ष कधीच एकत्र आले नाहीत हे देखील तितकंच सत्य आहे। पण बघा ना, कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश अर्थात दक्षिणेकडील राज्यांचे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एरवी हे सगळे राजकीय पक्ष परस्परांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतील, पण प्रादेशिक अस्मितेचा प्रश्न आला की सगळे मतभेद विसरून राज्यासाठी, राज्याच्या जनतेसाठी ते सगळे एकत्र येताना दिसतात। जसे की आत्ताचं हे आरक्षण आहे। याशिवाय झारखंड, आंध्र प्रदेश या राज्यांनी अशाच प्रकारे खाजगी नोकऱ्यांमध्ये स्थानिकांसाठी आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला होता, नंतर तो निर्णय कोर्टात टिकला नाही। हे जरी असलं तरी प्रत्येक पक्षानं आपल्या जनतेसाठी, आपल्या राज्याच्या जनतेसाठी स्वतःमधले मतभेद विसरून पुढाकार घेतलाय हे दिसतंय। पण आपल्या महाराष्ट्रात दुखत हेच आहे की मनसेशिवाय महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा विचार महाराष्ट्रातील कोणत्याच सरकारनं केला नाही आणि करत देखील नाही। यापूर्वीही महाराष्ट्रात अशाच प्रकारे 75% स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण याविषयी बोललं गेलं, मांडलं गेलं, पण कायदा करण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि स्थानिकांना खाजगी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास उद्योजकांचाही विरोध होता। आता उद्योजकांच्या खिशा भरण्याची जी कामं आहेत ती सरकारशिवाय चांगलं कोणी करू शकत नाही आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला इथं देता येतील। असो,
तो आपला विषय नाही. जर असं आरक्षण महाराष्ट्रात यापूर्वी दिलं गेलं असतं तर मुंबई पुणे यासारख्या शहरात वाढणाऱ्या नॉन महाराष्ट्र लोकांची संख्या नक्कीच वाढली नसती. महाराष्ट्रातील जो तरुण आहे तो पगारासाठी किंवा संधीसाठी बाहेरच्या देशात किंवा राज्यात गेलाच नसता जर महाराष्ट्रातील नोकऱ्यांमध्ये त्याला योग्य प्रकारची संधी मिळाली असती. एवढंच नाही तर राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात वारंवार सांगितलं देखील की महाराष्ट्रातील नोकऱ्यांवर मराठी मुलांचा पहिला हक्क आहे, महाराष्ट्रातील मुलांचा हक्क आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा महाराष्ट्रातील रेल्वे भरती झाल्या तेव्हा त्या रेल्वे भरतीत इथल्या म्हणजेच महाराष्ट्रातील मुलांना प्राधान्य मिळायला हवं यासाठी मनसेनंच आंदोलन केलं होतं. आणि मग रेल्वेच्या ज्या परीक्षा आहेत त्या मराठीत होऊ लागल्या. अजून एक उदाहरण असं सांगायचं की महाराष्ट्रातील जनतेसाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी मनसे नेहमीच कार्यरत आहे आणि मनसे यावर पूर्वीपासून लढत होती आणि यापुढेही लढत राहील. दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय? कर्नाटक सरकारनं ज्या प्रकारे आरक्षणाचा हा कायदा आणला त्याप्रमाणे महाराष्ट्रात असं होऊ शकतं का? मग जर होऊ शकतं तर यापूर्वी सरकारनं असं का केलं नाही? या सगळ्याला जबाबदार कोण आणि महाराष्ट्रात हा कायदा व्हावा का? काय वाटतं या सगळ्याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओचा विषय आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी मनसे सोशलच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.